मी समाधान संत्रे, राहणार चौकेडा खुर्द, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. मित्रांनो, अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें. रात्री चौकेडा खुर्द या गावामध्ये काही भाडोत्री गुंड सुपारी किलर यांनी माझ्या घरावर रात्री 12 ते 2च्या वाजता हल्ला करून माझं घर हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे उद्ध्वस्त केलेले आहे. इकडे काय करायचं. आणि हा माझा भाऊ आहे, याला त्या टाकीपाशी नेऊन मारहाण केलेली आहे. माझ्या आईला मारलं, त्याच्यानंतर नदीत जाऊन माझ्या भावाला त्या भाडोत्री गुंड्यानं त्यांच्याजवळ पिस्तूल, तलवारी वगैरे होत्या व धमकी देत होते. आणि भाऊ आणि दादाचा रावसाहेब दानवेचे माणसं म्हणून सनी 1 मिनिटात आम्ही बोलतो. व त्यांनी कशा प्रकारे या घराची नासधूस झाली तुम्ही बघू शकता. व आम्ही उन्हाळ्यात धंदा करतो तर त्याचे पैसे सुद्धा त्यांनी चोरून नेलेले आहे. आणि या पडद्यामागचा सूत्रधार हे कोण करायला लावलं याच्या इकडे तर ही रोडमध्ये आमची रोडमध्ये घर होतं. हे आम्ही मिड पॉईंट पासून 12 मीटर हे त्यांना मोजून दिलेलं होतं. म्हणजे आमचं पेपरला डिस्प्ले झालेलं होतं 104 स्क्वेअर फूट. तर आमची उरीत जागा ही 741 स्क्वेअर फूट जागा राहिलेली होती. त्याचं हे घर होतं सिमटी मकान. व PWD अधिकारी चांगले मॅडम यांना आम्ही मोजून दिलेलं होतं. त्या स्वतः त्या वाटलं की त्यांची बाईट घ्या आणि विचारू शकता तुम्ही त्यांना. व हे बघू शकता आमच्या घराची नासधूस केली आहे. पडद्यामागचा सूत्रधार केंद्रीय रावसाहेब दानवे व संतोष दानवे, त्याला गणित येत असेल तर त्यानं हिसाब करायचा. आणि या भाडोत्री गुंड्यांना त्यानं रावसाहेब दानवे यांना माझ्या भावाला कशा प्रकारे मारलं व त्या नदीत जाऊन मारलं तुम्ही बघू शकता. व सगळ्यांना मी विनंती करतो की जवखेडा खुर्द तुम्ही 10 वाजता या गावात या व आम्हाला न्याय द्या. आज जोडून विनंती. आमचा सगळा संसार उद्ध्वस्त आलेला आहे. आमचे कपडे पुरा संसार आमचा उद्ध्वस्त झालेला आहे. एक तर आम्हाला मारून टाका, एक तर आम्ही फाशी घेतो नाही तर मी आता अशाच अवस्थेमध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहे. कलेक्टर ऑफिसला गेल्याच्या नंतर तिथं मी जाऊन फाशी घेतो. एक तर त्याच्यावर FIR दाखल करा रावसाहेब दानवेवर व नाही तर आम्हाला एक तर मारून टाका.